हेल्थपेक्षा इम्पॉर्टंट काही नसतं, या गोष्टीचा रिॲलिटी चेक मला दुसऱ्यांदा मिळाला. बिकॉज ह्याआधी पण जेव्हा मी जॉब करत होते, तेव्हा माझं पूर्ण लक्ष माझ्या कामाकडे होतं. त्यामुळे माझ्या डाएटकडे, एक्सरसाइजकडे, हेल्थकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. कधीच त्या गोष्टींना मी प्रायोरिटाईज केलं नाही आणि त्यामुळेच मला शुगर डिटेक्ट झाली होती. आणि जेव्हा शुगर डिटेक्ट झाली होती, तेव्हा माझा HbA1c 11.1 होता आणि सध्या पण तीच सिच्युएशन जराशी रिपीट झालेली आहे. सध्या कामाच्या प्रेशरमुळे, माझ्या प्रोजेक्टच्या सबमिशनमुळे मी गेल्या 1 महिन्यापासून माझ्या डाएटकडे अजिबातच लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे माझा HbA1c थोडा वाढलेला आहे, जो की 8.4 झालेला आहे. पहिलं तर ज्या लोकांना शुगरबद्दल नॉलेज आहे त्यांना माहिती असेल की HbA1c म्हणजे काय. HbA1cमध्ये आपल्या ब्लडमध्ये किती प्रमाणात शुगर मुरलेली आहे त्याचा काउंट कळतो. आयडियली हा काउंट 6च्या आत असावा लागतो, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं इझी जातं. ज्यांना कुणाला प्रेग्नन्सी हवी आहे त्यासाठी त्यांना 6च्या आत काउंट ठेवणं खूप गरजेचं आहे. सो आता मला माझा 8.4 असलेला HbA1c कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आता त्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे इन्सुलिनचा डोस तर ॲडजस्ट करता येईलच, पण इम्पॉर्टंट रोल हा डाएटचा आहे. सो आता इथून पुढे मला माझं डाएट खूप जास्त प्रॉपरली करावं लागणार आहे, प्रॉपरली फॉलो करावं लागणार आहे आणि हे डाएट मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे. कारण ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे पण त्यांना क्रॅश डाएट फॉलो करता येत नाही, सो आपल्या बॉडीच्या अकॉर्डिंग, आपल्या हेल्थच्या अकॉर्डिंग आपण स्मूथली आपलं डाएट मॅनेज करू शकतो आणि वेट लॉस पण करू शकतो. त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फॉलो करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा.